मी सचिन भाऊसाहेब वारेकर, राहणार उमरे. मी उमरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये धान्य दुकान विभागात सेल्समन या पदावर काम करत होतो. परंतु आमच्या सोसायटीमध्ये नुकताच धान्याचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे. या धान्याच्या घोटाळ्यामध्ये माझा तसा कसलाही संबंध नाहीये. आमचे सोसायटीचे वेळोवेळी झालेले चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच पक्ष श्रेष्ठी वेळोवेळी कडून माझ्यावर दबाव टाकून त्या ठिकाणाहून धान्य घेऊन जात होते. तसेच गेल्या 2 वर्षापासून जे चेअरमन, व्हाईस चेअरमन झालेले आहेत त्यांना दरमहा 2 ते 2,500 रुपये त्यांना हप्ता अशा स्वरूपात पोच करायचो. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी आता संस्थेचे चेअरमन वेळोवेळी झालेले सुरुवातीला दत्तू निवृत्ती ढोकणे, नंतर मीराबाई लक्ष्मण काळे यांचे पती दादाबा काळे इत्यादी म्हणजे आतापर्यंत झालेले चेअरमन शहाराम मालवणे असतील यांना वेळोवेळी 2,500 ते 3,000 रुपये हप्ता देत होतो. तर परंतु आता हे सर्व प्रकार माझ्या माथी मारून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न होत आहे. तर तरी ते वेळोवेळी संचालक मंडळाचे सर्व सदस्य घेऊन जात होते दर महिन्याला 2-3 सर्व संचालक मंडळातले होते, आता जे चालू संचालक मंडळ. आणि आता हे सर्व माझ्या माथी मारून मला यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मला न्याय मिळावा एवढी एक माझी विनंती शासनाला. कट्टीपेक्षा बक्षीसरेची एक अशोक दामोदर ढोकणे वेळोवेळी येऊन माझ्याकडून घेऊन जायचे. परत कारभारी पंढरनाथ ढोकणे इत्यादी माझ्याकडून घेऊन जात होते कट्टे. तिथे येऊन माझ्यावर दबाव आणून दे नाही तर तुला कामावून काढून टाकेन, तुला असं करीन तसं करीन अशी भीती दाखवून माझ्या प्रपंचासाठी मला त्या ठिकाणी काम करावं लागत असल्यामुळे मी यांच्या दबावाला बळी पडून आता हे झालेलं आहे. शाळेला कट्टे जात होते का? शाळेला संस्थे विद्यमान चेअरमन यांचे गुरुकुल आहे उमऱ्यामध्ये, त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला आहेत त्यांच्यासाठी पण कट्टे मागून घेत होते माझ्याकडनं. किती? दर महिन्याला 5 ते 6 असे 4-5 कट्टे घेऊन जात होते जसे लागतील. आणखी कुठे जात होते कट्टे? आणखी कुठे नाही, फक्त संचालक मंडळाच्या सांगण्यानुसार देत होतो. आता तुमची मागणी काय? मागणी माझी या प्रकरणामध्ये मला मुद्दाम गमावण्यात आलेलं आहे, तर मला न्याय मिळावा एवढीच एक विनंती आहे माझी फक्त.